काय सांगाल, निवडणुकीपूर्वी भाजपाचे 2 नगरसेवक या ठिकाणी बिनविरोध म्हणून निवडून आले, काय आपली पहिली प्रतिक्रिया? जय श्रीराम. धुळे महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्याच्या आज छाननीचा दिवस होता. त्याच्यात भारतीय जनता पार्टीचे 2 नगरसेवक बिनविरोध झाले आहेत. प्रभाग 1 मधनं उज्ज्वला रणजित भोसले आणि प्रभाग 6 मधनं ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील अशा दोघं उमेदवार आमच्या आज बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यांचं आणि आमचं भारतीय जनता पार्टीमध्ये काही दिवसापूर्वीच आम्ही त्यांचे प्रवेश केले होते. रणजित भोसले हे तर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष होते. भरपूर निवडणुका लढवल्या परंतु कायम अपयश पात्रात आलं. भारतीय जनता पार्टीमध्ये आल्याबरोबर बिनविरोध झाले. तसंच उबाठ्याकडनं प्रफुल्ल पाटील होते, त्यांच्याही मिसेस आमच्याकडे आल्याबरोबर बिनविरोध झाल्या. असे आज 2 झालेले आहेत. अजून 2 दिवस माघारीचे आमच्या हातात आहेत. जवळपास 7-8 उमेदवार आमचे बिनविरोध होण्याची या ठिकाणी शक्यता आहे. तरी या शहराचा विकास करण्यासाठी सर्व नागरिक धुळेकर जनता भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहे हे विरोधकांनाही माहिती आहे. म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे सर्व होत आहे आणि पुढेही होत राहील. जय श्रीराम. असताना मोठ्या प्रमाणात मी काम करत होतो. गोरगरिबांचे काम करत असताना मी प्रभागाच्या नजरेत आलो. प्रभागाच्या नागरिकांनी 2013 साली माझ्या पत्नीला ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटीलला प्रचंड अशा मतांनी, एका छोट्याशा घरातून आलेलो, माझं गाव कळमाडी आहे, छोट्याशा गावातून आलेला पोरगा धुळ्याचे ज्या टायमाला बिगतच्या प्रांतात फिरतो आणि लोकांचे प्रामाणिकपणे काम करतो, ते काम करत असताना माझ्या प्रभागाच्या जनतेने माझ्यावर नजर केली आणि 2013 साली माझी पत्नी प्रचंड अशी मतांनी निवडून आली. त्यानंतर 2018 साली पण माझ्या पूर्ण पक्षाकडनं त्या ठिकाणी एकमेव नगरसेविका म्हणून ती निवडून आली होती. परंतु मला मोठ्या प्रमाणात या शहराचे आमदार अनुप भैया अग्रवाल यांनी काम मदत केली. त्यांच्या मदतीमुळे पण मी काही ठिकाणी विकास कामं करू शकलो. त्याच्यामुळे त्या ठिकाणी मला खूप मोठी ऊर्जा मिळाली आणि नंतर मला भविष्यात काही काम करायचे असेल तर त्या ठिकाणी मला सत्तेशिवाय पर्याय नव्हता. मी अनेक लोकांकडे गेलो, त्यांचे म्हणणं ऐकून घेतलं की मी एकटा निवडून आल्यानंतर मी किती मला संघर्ष खूप करावा लागतो. त्याच्यामुळे मी जनतेची माफी मागितली आणि नंतर मी सगळ्या गोष्टी सोडून त्या ठिकाणी मी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षाकडनं उमेदवारी घेतली आणि हे उमेदवार देताना या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल साहेब आणि अनुप भैया अग्रवाल, धुळे ग्रामीणचे आमदार, धुळे ग्रामीणचे आमदार रामदादा पटाणे असतील, धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल बाबा पाटील असतील, माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाषजी भामरे असतील आणि या शहराचे जे आमदार आहेत, विद्यमान आमदार, हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम करायचं त्या ठिकाणी मला आश्वासन दिलं आणि या शहराच्या, या प्रभागाच्या विकासासाठी मी
त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीत काही दिवसापूर्वी प्रवेश केला आणि त्याच्यानंतर जिल्हा प्रमुख जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे अंपळकर साहेब यांनी पण मला मोठ्या प्रमाणात मदत केली. यांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि ही निवडणूक संपलेली नाही, अजून माझ्या प्रभागामध्ये निवडणूक शहरामध्ये बाकी आहे आणि उरलेले 3 उमेदवार मी चांगल्या मतांनी प्रचंड अशा मतांनी या ठिकाणी निवडून आणेन, जनतेचे आशीर्वाद घेईन आणि भारतीय जनता पार्टीने माझ्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. त्यामुळे आज माझी पत्नी ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील या धुळे शहराच्या महानगरपालिकेत 3ऱ्यांदा महानगर बिनविरोध अशी निवडून आलेली आहे. त्यामुळे मी माझ्या प्रभागाच्या जनतेचे, भारतीय जनता पार्टीचे, भारतीय जनता पार्टी सर्व नेत्यांचे आणि माझ्या भागात मी जे काम करतो ते शहरभर कामाची चर्चा व्हावी म्हणून माझे भागातील शहरातील सर्व पत्रकार बांधव मला वेळोवेळी मदत करतात. त्यामुळे मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. माझ्या मायमावल्या वार्डाच्या ज्येष्ठ नागरिक असतील यांचे पण सर्वांचे आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय श्रीराम.